नमस्कार, मी मंजित मोहरील. इसवी सन 1659ला शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट झाली, ज्याच्यात शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. शिवाजी महाराज आणि अफजल खान हा जो प्रसंग आहे हा मोठाच आहे आणि तो बऱ्याच प्रसंगांना सांगितला पण गेलेला आहे आपल्याला. शिवाजी महाराजांविरुद्ध अफजल खानाची नेमणूक का झाली, असं काय झालं होतं की अफजल खानासारख्या मोठ्या सरदाराची नेमणूक शिवाजी महाराजांच्या विरुद्ध आदिलशहाला करावी लागली, याची काही कारणं होती. 1656 पासून तर 1658 पर्यंत अशा काही गोष्टी घडल्या होत्या ज्याच्यामुळे आदिलशहाला अफजल खानासारख्या मोठ्या सरदाराची नेमणूक शिवाजी महाराजांवर करावी लागली. आपण हे आधी बघितलेलं आहे की 1649-1648ला शिवाजी महाराजांच्या विरुद्ध फतेखानाची नेमणूक आदिलशाहीने केली होती. मी मागेही तेव्हा म्हटलं होतं की फतेखान हा मोठा सरदारच होता, पण तो अफजल खान, मुस्तफा खान यांच्या एवढा मोठा तो नव्हता. तेव्हाच आपलं स्वराज्य पण लहान होतं. तेव्हाचं स्वराज्य म्हणजे पुणे, सुपे, इंदापूर असे काही परगणे होते, काही मावळचा भाग होता आणि त्या मावळच्या भागातले, त्या मुलुखातले काही किल्ले शिवाजी महाराजांकडे होते. राजगड होता, तोरणा होता, कोंढाणा घेतलेला होता. हे झालं 1648 मधलं. पण 1659 उजाडता शिवाजी महाराजांवर आदिलशाहीला अफजल खाना एवढ्या मोठ्या सरदाराची नेमणूक करावी लागली. त्याच्यासाठी कारणं आहेत, कारण 1656 ते 1658 मध्ये अशा काही गोष्टी घडल्या होत्या. आज याच्यावर आपण बोलू की 1656 आणि 1658 याच्यामध्ये अशा काय गोष्टी घडल्या होत्या. ते प्रमुख प्रसंग पाहायचे झाले तर त्याला 3 गोष्टींमध्ये सांगता येईल, 4 गोष्टींमध्ये. त्यातला पहिला म्हणजे शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केली. दुसरा म्हणजे शिवाजी महाराजांनी कोंढाणा, जो शिवाजी महाराजांना देऊन द्यावा लागला होता. शहाजी महाराजांची सुटका, जेव्हा शहाजी महाराज कैदेत पडले होते, मुस्तफा खानाने त्यांना कैद केलं होतं, आदिलशाहीचा होता मुस्तफा खान, तर शहाजी महाराजांची सुटका करण्याकरता शिवाजी महाराजांना 1649च्या दरम्यान कोंढाणा देऊन द्यावा लागला होता. शिवाजी महाराजांनी तो परत काबीज केलेला आहे. ही गोष्ट दुसरी. तिसरी गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांनी सिद्धी, ती जी दंडा राजपुरी होती त्याच्यावरची स्वारी, आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी उत्तर कोकणात केलेली मोहीम. या 4 गोष्टी प्रमुखाने याच्यासाठी कारणीभूत आहे की अफजल खाना एवढ्या मोठ्या सरदाराची नेमणूक शिवाजी महाराजांच्या विरुद्ध करावी लागली. आपण एक एक टप्प्याने बघू की नेमकं झालं काय होतं. मी जसं मगाशी सांगितलं की 1649ला शिवाजी महाराजांना कोंढाणा सोडून द्यावा लागला होता. शिवाजी महाराजांना कोंढाणा सोडून द्यावा लागला कारण शहाजी महाराजांची सुटका होणं गरजेचं होतं. पण शिवाजी महाराजांनी कोंढाणा परत घेतला आणि शिवाजी महाराजांनी कोंढाणा परत घेतला तो 1657च्या दरम्यान. एक मुलूक एका राजाकडनं दुसऱ्या राजाकडे गेला. आदिलशहाकडनं कुतुबशाहीकडे गेला, कुतुबशाहीकडनं आदिलशाहीकडे आला, आदिलशाहीकडनं शिवाजी महाराजांकडे आला. तेव्हा होतं काय की त्या गावातल्या म्हणजे त्या मुलखाच्या या बाबतीत बोलायचं झालं तर खेडेबारे तप्यातला तो खेडेबारे तपा जो आहे तो आदिलशाहीकडनं शिवाजी महाराजांकडे आलेला आहे. हे कशावरनं लक्षात येतं आपल्याला की एका राजाकडनं दुसऱ्या राजाकडे मुलूक गेला की ज्याचं राज्य आत्ता आलेलं आहे त्याचे कारकून हे तिथल्या लोकांना, जे इनामदार आहे, त्याला इनामांनी जागा मिळाली आहे किंवा काही, त्यांना ते म्हणायचे की आत्ताच्या राजाकडनं असं पत्र आणून दे ज्याच्यातनं हे कळेल की हे इनाम तुझं जे मागे चालू होतं ते तसंच चालू आहे, असे ते डिमांड करायचे तेव्हा. म्हणून या पत्रात तो जो इनामदार आहे तो शिवाजी महाराजांना विनंती करतो आहे की साहेबांचे कारकून महालास आले आहेत, की साहेबांचे म्हणजे शिवाजी महाराजांचे, की तुमचे कारकून महालास आले आहेत, खेडेबाऱ्यात आले आहेत आणि ते खुर्द खताचा उजूर करतात. म्हणजे खुर्द खत दाखवत, एक पत्र दाखव ज्याच्यात शिवाजी महाराजांनी लिहिलेलं आहे की हे इनाम तसंच चालू आहे. या पत्राचा ते उजूर करतात, की ते मागतात, ते डिमांड करतात की हे दाखव आम्हाला. तरी साहेबांनी मेहरबान होऊन, तरी आपण म्हणजे शिवाजी महाराजांनी आपण मेहरबान होऊन खुर्दखत देविले पाहिजे, ते खुर्दखत आम्हाला द्यावे ही विनंती. असं पत्र 13 ऑगस्ट 1657चं अवेलेबल आहे. त्याच्यातनं आपल्याला हे लक्षात येतं की 13 ऑगस्ट 1657च्या थोडं आधी शिवाजी महाराजांचं राज्य हे खेडेबारे तप्यात आलं होतं आणि खेडेबारे तप्यात आलं होतं म्हणजे तिथे त्या मुलुखात जो किल्ला यायचा, त्या तप्यात जो किल्ला यायचा तो कोंढाणा, त्याच्यावरही शिवाजी महाराजांचं राज्य होतं.
त्याच्या आधी राज्य होतं आदिलशाहीचं. म्हणजे शिवाजी महाराजांनी 1657ला किल्ला जो आहे, कोंढाणा जो आहे, तो आदिलशाहीकडनं स्वराज्यात म्हणजे स्वतःकडे घेऊन घेतलेला आहे. ही झाली गोष्ट एक. गोष्ट दुसरी, 1649च्या दरम्यान जावळी खोरं जे आहे, महाबळेश्वर थोडं पुढे गेलं की प्रतापगडकडे जातो ना, तर खाली उतरलं की ते जावळीचं खोरं आहे. जावळीचं जे खोरं होतं तिथे सत्ता चालायची मोऱ्यांची, आणि मोरे होते आदिलशाहीचे सरदार. जरी आदिलशाहीचे सरदार होते तरी तिथे पिढ्यानपिढ्या मोऱ्यांची सत्ता चालायची. आता मोऱ्यांची तिथे सत्ता चालायची. 1649ला काय झालं की दौलतराव मोरे, जो तेव्हाचा चंद्रराव मोरे होता, चंद्रराव म्हणजे जो मोऱ्यांचा प्रमुख, त्याला ही पदवी किंवा त्याला तो हे नाव धारण करायचा, चंद्रराव. तर तेव्हाचा जो चंद्रराव मोरे होता, त्यांचं नाव दौलतराव मोरे, तो मृत्यू पावला. आता मोरे, पुढचं चंद्रराव मोरे कोण होणार याच्यासाठी त्यांच्यामध्ये अंतर्गत कलह सुरू झाला मोरे घराण्यात. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा हस्तक्षेप केलेला आहे. शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे, शिवाजी महाराजांच्या सपोर्टमुळे यशवंतराव मोरे नावाचे एक मोरे होते, ते गादीवर आले, म्हणजे ते चंद्रराव झाले. ही गोष्ट आदिलशाहीला फारशी आवडली नाही आहे, तेव्हा पण नाही आवडली आहे. तर शिवाजी महाराजांनी तिथे हस्तक्षेप केला आणि यशवंतराव मोऱ्याला गादीवर आणलं. पण पुढे होत असं गेलं की जसं जसं 1556 उजाडत आहे, ग्रॅज्युअली झालं असं की यशवंतराव मोरे शिवाजी महाराजांना जुमेनासा झाला. याचं रूपांतर अशात झालं की शिवाजी महाराज आणि चंद्रराव मोरे, यशवंतराव मोरे जो होता, त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं. आणि हे वितुष्ट जे निर्माण झालं त्याचं रूपांतर अशात झालं की शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केली. तेव्हाच औरंगजेबाने कुतुबशाहीच्या विरुद्ध मोहीम उघडली होती. म्हणून आदिलशाही ही कुतुबशाहीच्या मदतीला औरंगजेबाविरुद्ध म्हणजे मुघलांच्या विरुद्ध गेली होती. म्हणून तशी ही आदिलशाही ही चंद्रराव मोऱ्याच्या मदतीला येईल असं काही नव्हतं. आणि त्याच दरम्यान शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोऱ्याच्या विरुद्ध मोहीम उघडली, म्हणजे जावळी काबीज करण्याकरता शिवाजी महाराजांनी मोहीम उघडली. आणि या जावळीच्या मोहिमेची सुरुवात झाली ते जोर खोरे घेण्यापासून झाली. जोर नावाचा खोरा आहे ते शिवाजी महाराजांनी घेतला आहे. जोर खोऱ्यामध्ये हनुमंतराव मोरे नावाचे एक मोरे होते, ते चुलते होते चंद्ररावांचे. त्यांच्या विरुद्ध रघुनाथ पंत बल्लाळ सबनीस यांना शिवाजी महाराजांनी त्यांची नेमणूक करून दिली हनुमंतराव मोरेंच्या विरुद्ध जोर घेण्यासाठी. आणि रघुनाथ पंत बल्लाळ हे पुण्यावरनं आले आणि त्यांनी हे जे हनुमंतराव मोरे जे होते त्यांचा त्यांनी पराभव केला. हनुमंतराव मोरे मारल्या गेले. मोरोपंतांनी जोरखोरे काबीज केले. उल्लेख असा आहे की जावळी मात्र राहिली, म्हणजे जावळी अजूनही काबीज झाली नव्हती. याच्यानंतर शिवाजी महाराज पुरंदरगडावरनं निघाले. शिवाजी महाराज पुरंदरगडावर होते. शिवाजी महाराज पुरंदरगडावरनं निघाले 10,000 फौज घेऊन. त्या फौजेच्या 2 तुकड्या केल्या, एक मोठी एक छोटी. त्या दोन्ही फौजा पुरंदरगडाकडनं जावळीकडे कूच करतात. मोठी फौज जी आहे, मोठी तुकडी जी आहे ती रडतोंडीचा घाट आहे जावळीला उतरण्यासाठी. रडतोंडीच्या घाटातनं ती मोठी फौज उतरली आणि त्याला चंद्रराव मोरेच्या फौजेने विरोध केला, थोपवून धरलं. आणि छोटी फौज जी होती ज्याच्यात खुद्द शिवाजी महाराज होते, ती फौज घेऊन शिवाजी महाराज महाबळेश्वरला आले. आणि तिथून निसणीचा घाट आहे, निसणीच्या घाटातनं शिवाजी महाराज ती छोटी फौज घेऊन जावळीला उतरले. तिथे शिवाजी महाराजांना विरोध झालेला नाही आहे. आणि दुपारपर्यंत ही जी रडतोंडीच्या घाटातनं येणारी फौज होती त्याचाही विरोध संपला आणि शिवाजी महाराजांची ती मोठी तुकडी आणि छोटी तुकडी दोन्ही जावळीमध्ये पोचल्या आणि शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली आहे. तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांची एक लहान तुकडी चंद्रराव मोरेच्या पाठलागावर पाठवली आणि ती पण रायरीला पोचली. शिवाजी महाराज जवळजवळ 2.5 महिने हे जावळीमध्ये थांबून आहेत. चंद्रराव मोरे जरी पळून गेले होते तरी चंद्रराव मोऱ्यांची काही फौज जावळीच्या जंगलात लपून बसली होती आणि ती शिवाजी महाराजांच्या फौजेवर हल्ले करत होती, प्रतिकार करत होती. तो प्रतिकार मोडून काढण्यासाठी शिवाजी महाराज आणि सैन्य असं खुद्द जावळीमध्ये जवळजवळ 2.5 महिने थांबलं होतं.
शिवाजी महाराजांनी त्या फौजेचा बिमोड केला आणि शिवाजी महाराज नंतर स्वतः फौज घेऊन रायरीला गेलेले आहेत. शिवाजी महाराजांनी रायरीला वेढा घातला. त्या वेढ्यामध्ये ते सामील झाले आणि काही महिन्यांनी चंद्रराव मोरे हा शिवाजी महाराजांना शरण आला. शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे म्हणजे यशवंतराव मोरे, त्यांचे 2 मुलं, एक कृष्णाजी मोरे आणि बाजी मोरे, यांना शिवाजी महाराजांनी कैद केलं. मध्ये काय झालं हे समजण्यात काही अंदाज नाही आहे, काही पुरावे नाही आहेत. पण चंद्रराव मोरे त्यांच्या 2 मुलांसोबत शिवाजी महाराजांच्या कैदेतनं पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्यात चंद्रराव मोरे खुद्द आणि कृष्णाजी मोरे हे पकडले गेले आणि शिवाजी महाराजांनी त्यांना ठार मारलाय. पण बाजी मोरे पळून गेले. चंद्रराव मोरे हे आदिलशाहीच्या दरबारात होते, म्हणजे ते आदिलशाहीचे सरदार होते. शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांचा पराभव केला, त्यांना जावळीतनं हुसकावून लावलं आणि शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केली आहे. हे आदिलशाही विरुद्ध केलेलं शिवाजी महाराजांनी उघड दुसरं काम आहे. तिसरी गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांच्या हातात जशी जावळी आली तसं शिवाजी महाराजांना कोकणात जाण्याचा मार्ग मोकळा झाला. शिवाजी महाराज कोकणात उतरले. सभासद बखरीमध्ये पण या गोष्टीचा उल्लेख सापडतो, ज्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की रघुनाथ पंत 5-6 हजार फौज घेऊन सिद्धी विरुद्ध त्यांनी मोहीम उघडली. तळे घोसाळे हा जो प्रांत आहे हा त्यांनी जिंकला. सिद्धीच्या 1-2 फौजांचा पराभव केला आणि सिद्धीसोबत तह झालेला आहे, सिद्धीनी तह केलेला आहे, अशी हकीकत सभासद बखरीमध्ये पण सापडते. तसंच अफजल खान जेव्हा शिवाजी महाराजांविरुद्ध आला होता आणि अफजल खान जेव्हा वाईला येऊन पोचला होता, तेव्हा अफजल खानाने शिवाजी महाराजांना लिहिलेलं एक पत्र आहे असं शिवभारत सांगतं. त्या पत्रात असं म्हटलं आहे की शिवाजी महाराजांनी जे अपराध केले आहे आदिलशाहीच्या विरुद्ध, म्हणजे त्यांच्या दृष्टीने केलेले अपराध, आपल्या दृष्टीने थोडी ते अपराध होतात. तर त्या पत्रात असं लिहिलं आहे, अफजल खान असं म्हणतो की तुम्ही जे अपराध केले आहेत त्या अपराधाचे आधी पाढे वाचले आहेत. शिवाजी महाराजांनी ज्या गोष्टी आदिलशाही विरुद्ध केल्या त्याचे पाढे वाचलेले आहेत. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांना अफजल खानाने असं म्हटलं आहे की तुम्ही जे किल्ले आणि मुलूक जो तुम्ही घेतला आहे तो परत करायला हवा. त्याच्या पुढे अफजल खान असं म्हणतो की राजपुरीच्या धन्याचा मुलूक जो तुम्ही पदोपदी काबीज केला आहे त्याच्यामुळे त्या धन्याच्या भोवती वेढा पडला आहे आणि तो संतापला आहे. म्हणजे तो कोण? तो सिद्धी. असं शिवाजी महाराजांनी सिद्धी विरुद्ध पण युद्ध सुरू केलं होतं. सिद्धी पण हा आदिलशहाचा सरदार होता, तो आदिलशाही दरबारातला होता. शिवाजी महाराजांनी हे तिसरा प्रसंग आहे जिथे आदिलशाही विरुद्ध शिवाजी महाराजांनी स्पष्टपणे उघडपणे युद्ध पुकारल्याचं दिसतं. आणि चौथी गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांची उत्तर कोकणातली मोहीम. निजामशाही ही आदिलशाही आणि मोगलांनी मिळून बुडवली होती. निजामशाहीतला काही मुलूक, कोकणातला काही मुलूक हा आदिलशाहीकडे होता. आदिलशाही आणि मोगल यांच्यामध्ये तह झाला होता आणि त्या तहामध्ये असं निश्चित झालं होतं की हा जो निजामशाहीचा मुलूक आहे, जो आदिलशाहीकडे आहे, तो मुलूक आदिलशाही मोगलांना देईल असं तहामध्ये झालं होतं. पण त्याचा ताबा अजून मोगलांना मिळालेला नव्हता. आणि त्यात झालं असं की 6 सप्टेंबर 1657ला शहाजहान दिल्लीला आजारी पडला. तो जसा आजारी पडला, हळूहळू ही बातमी औरंगजेबाला पोचली. औरंगजेब तेव्हा दक्षिणेत होता, दक्षिणेचा सुभेदार औरंगजेब होता. आता तिथे शहाजहान आजारी पडला तर आता राज्य कोणाला मिळणार, दिल्लीचा बादशाह कोण होणार, याच्यासाठी ते आपापसातच त्या भावंडांमध्ये, म्हणजे दारा शिकोह झाला, औरंगजेब झाला, यांच्यामध्ये आपापसातच युद्धाचे वारे वाहू लागले. वॉर ऑफ सक्सेशन. त्याच्यासाठी औरंगजेबाचं लक्ष आता दिल्लीकडे लागलं आणि औरंगजेबाने दिल्लीकडे जाण्याची तयारी सुरू केली. आदिलशाहीला ही गोष्ट कळली आणि आदिलशाहीने हा जो तह झाला होता ज्याच्यात हे ठरलं होतं की निजामशाहीचा जो मुलूक आहे तो मोगलांना द्यायचा, तो झुगारला. आणि मोहम्मद आदिलशाह जो तेव्हाचा आदिलशाहीचा जो राजा होता तो आजारी पडला आणि आदिलशाहीमध्ये पण बंडाळी माजली की आता पुढे कोण गादीवर बसेल याच्यासाठी तिथे पण अंतर्गत कलह सुरू झाला. अशा स्थितीत मोहम्मद आदिलशाहनी त्याचा कोकणातला जो एक प्रमुख सरदार होता ज्याचं नाव मुल्ला अहमद, त्याला त्यांनी बोलावून घेतलं आणि कोकणामध्ये तसं आदिलशाहीचा मुलूक जो खरं निजामशाहीचा होता तो बघण्याकरता कोणी राहिलं नाही. कदाचित याच कारणावरनं शिवाजी महाराजांनी हेरलं की ही वेळ सगळ्यात योग्य आहे हा मुलूक काबीज करण्यासाठी.
आणि शिवकाव्यात असे सांगितले आहे की शिवाजी महाराजांनी तैल बैलाचा घाट उतरून चौल काबीज केले. तैल बैलाचा घाट हे घाटाचं नाव आहे, तैल बैलाचा घाट. शिवाजी महाराजांनी तैल बैलाचा घाट उतरून चौल काबीज केले आणि उत्तरेकडे माहुली गडाकडे शिवाजी महाराजांनी कूच केली माहुली गड घेण्यासाठी. चौलच्या 80 किलोमीटर पुढे, जवळजवळ 80 किलोमीटर पुढे कल्याण येतं आणि कल्याणहून जवळजवळ 40 किलोमीटर पुढे माहुली गड येतो. तर शिवाजी महाराज जेव्हा चौलहून माहुलीकडे जायला निघाले तेव्हा शिवाजी महाराज कल्याणला थांबले आणि शिवाजी महाराजांनी कल्याण जिंकलेलं आहे, कल्याण लुटलेलं आहे शिवाजी महाराजांनी. 28 नोव्हेंबर 1657चं एक पोर्तुगीज पत्र आहे, पोर्तुगीज कागदपत्र आहे. त्याच्यातही उल्लेख आहे की शहाजीच्या मुलांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी चौलचा ताबा घेतला. शिवाजी महाराजांनी पुढे जाऊन माहुली गडाला वेढा दिलेला आहे. शिवकाव्यात त्याचा उल्लेख आहे की शिवाजी महाराजांनी जवळजवळ 30,000 सैन्यानिशी किल्ल्याला वेढा घातला. किल्ल्यातनं प्रतिकार झाला, किल्ल्यातनं तोफगोळे बंदुका यांनी शिवाजी महाराजांच्या सैन्यावर आक्रमण केलं, पण तो शिवाजी महाराजांनी वेढा घातला आणि 5व्या दिवशी माहुली गडाच्या किल्लेदारांनी शरणागती पत्कारली आणि माहुलीचा किल्ला शिवाजी महाराजांच्या पदरी पडला. शिवाजी महाराजांनी आतल्या लोकांना अभय दिलं, म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांना काही केलं नाही आहे. शिवाजी महाराज किल्ल्यामध्ये प्रवेश केला, शिवाजी महाराजांनी समुद्राला नमस्कार केला आणि शिवाजी महाराज आपल्या राज्यात परत निघून गेले, अशा आशयाचा उल्लेख शिवकाव्यात आलेला आहे. तर सारांश असा की शिवाजी महाराजांनी सिद्धिविरुद्धची जी मोहीम केली आणि त्याच्यानंतर उत्तर कोकणातली जी मोहीम घेतली, त्याच्यात शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या ताब्यातला निजामशाहीचा सगळा मुलूक जिंकून घेतला. त्यातले महत्त्वाचे किल्ले शिवाजी महाराजांनी घेतले. माहुलीचा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतलाय, लोहगड, तुंग, तिकोणा, विसापूर, तळा घोसाळा हा जो सगळा प्रांत आहे हा शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. निजामशाहीचा सगळा मुलूक शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे. दंडा राजपुरी आणि जंजिरा सोडला तर सगळा मुलूक शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलाय. माहुलीसारखा किल्ला शिवाजी महाराजांनी अवघ्या 5 दिवसात जिंकून घेतलाय. हे सगळं 1656 ते 1658च्या कालावधीत झालेलं आहे. 1656ला जावळी जिंकली आणि 1658 पर्यंत शिवाजी महाराजांनी हा सगळा मुलूक जिंकलेला आहे. म्हणजे आदिलशाहीच्या ताब्यातला निजामशाही मुलूक हे आदिलशाहीला झोंबलेलं आहे आणि आदिलशाहीने अफजल खानाची नेमणूक शिवाजी महाराजांच्या विरुद्ध केली आहे. अफजल खानाची नेमणूक शिवाजी महाराजांच्या विरुद्ध होते. शिवाजी महाराज आणि अफजल खानाचं युद्ध होतं. शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करतात. हे तर प्रचंड मोठा प्रसंग आहे हा, पण तेवढाच मोठा प्रसंग हा पण आहे हे जे 1656 ते 1658च्या कालावधीत झालं, हेही तेवढंच मोठं आहे. काही गोष्टी दडलेल्या असतात इतिहासामध्ये, काही गोष्टी तेवढ्या पॉप्युलर होत नाही, पण त्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात, मोठा प्रसंग घडण्यासाठी कारणीभूत ठरतात. तसंच अफजल खान याची नेमणूक शिवाजी महाराजांच्या विरुद्ध होण्याच्या मागे ही कारणं होती. एवढीच कारणं नव्हती, याच्या आधीची पण काही कारणं होती. शिवाजी महाराजांनी त्याच्या आधी जसं सांगितलं की 1648ला शिवाजी महाराजांचं आणि फतेखानाचं युद्ध झालं आहे. फतेखान हाही आदिलशाहीतलाच होता, पण 1656 ते 1658च्या मध्ये जे झालं ते प्रचंड मोठं होतं, कारण याच्यात उघड युद्ध पुकारण्यात आलं शिवाजी महाराजांकडून. तर हा प्रसंग मी तुम्हाला सांगावा असं मला वाटलं, कारण की हा प्रसंग हे जे घडलं हे तेवढं पॉप्युलर नाही, तेवढं प्रसिद्ध नाही, पण हे तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून म्हटलं हा व्हिडिओ मी करतो, तुम्हाला सांगतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत मी मंजित मोहरील तुमची रजा घेतो. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू.